मित्रांनो, पाचवडचं मैदान आणि पाचवडच्या मैदानावर आलोय मित्रांनो. आणि एक वासराची चर्चा मित्रांनो. आता तुम्हाला जर आता हे आदतचं मैदान आणि आदतच्या मैदानावर मित्रांनो, ही पण आदतच आहे मित्रांनो, पण म्हणजे एक दात पडलं म्हणजे दुसरं झालं एक प्रकारे. आणि हे ना आदतला घेऊन गट काढला आणि निमगावच्या सावकारच्या सेमीत पाहिलं आणि क्वार्टर फायनल राहिलं मित्रांनो. ती गाडी नसती तर फायनलला पण राहिलं असतं की आदत असल्यासारखी वासर होती. आपला MS दाल इंग्रजला वजीर आहे काय यानं दुसरा म्हणजे दात पडून जसं झालाय आता दुसरं दात पडल्यामुळं काय झालं बेगावच्या मैदानात पळायला गेलो आम्ही सज्जनाबरोबर. सेमीला क्वार्टर फायनल राहिलं ते आणि पुढे जाऊन धडकलं गाडीला. धडकल्यामुळे दात पडलं तिथं. ते दाताचं वय आता 19 महिन्याचं आहे. दोन्ही दात पडलं का कसं दोन्ही हां म्हणजे थोडक्यात म्हणजे दुसरं झालंच मला. आणि वय किती आहे? 19 महिन्याचं आहे. 19 महिन्यात दुसरं आणि आदतला घेऊन पळते मित्रांनो. आणि आजचं नियोजन कसं चालतं? आजचं नियोजन म्हणजे असं नियोजन करायचं म्हणून केलं नव्हतं हे. अचानकच फोन आला असं पळूया आपण म्हणून. अण्णाशेठ गाडगे पाचवड त्यांचा दबंग म्हणून आहे. पाच चांगलं पळते ते पण. राजमाने नियोजन करणारा माणूस आमचा इकडे राजमाने. कसं नियोजन झालं? नियोजन म्हणजे एवढं काय नव्हतंच पळवायचा. त्यांचा फोन आला अचानक, त्यामुळे म्हणलं पोळ्या गाडी. काय वासरू दुसरं जर झालं नसतं तर आदत म्हणजे लय दणका दिला असतं. हो, वासरं तू चाल नसतं तर चांगलं पाहिलं असतं आणि चांगलं बरं मिळालं असतं वासरला. आणि गोला ते राहिलं असतं कायम. अजून सुद्धा वासराची तेवढी धमक आहे बरं का पळाय. होय, धमाक आहे. घेतलं तेव्हा कायच नव्हतं ह्यात. मी आपण कसं आहे बारक्या मोठीचा एकदम. होय, वासरे चांगल्या गाड्या लय मारलेली. आपल्या अण्णाशीच्या महिब्यावर अंतरंगट काढलेला आहे ना. आताच होते आज नाही दुसरंच आपण आणले ते मला वाटतं 15 दिवसात त्यानं लावलं जात. बरं मग आता दुसऱ्यालाच पळवतोय. ओपनला पण पळवला त्याला. ओपनला सुद्धा गट काढला त्यानं. पेडगावचं दुसरं मैदान झालं हो मोरे सरकारच्या मैदान का ते महिन्यानंतर. नाही मोरे सारखं आहे. मित्रांनो, दुसरं मैदान 21 जुलै लीग असतं, 21 ऑगस्ट लीग असतं बरोबर. नाही का त्या मैदानात राहिलेलं आहे. त्याचं मैदान राहील. बरं आता कुठनं घेतलं वासरू? वासरू आपण घेतलंय कोरेगावमधनं. धनंजय बापू झेंडा पंचायत आहे तिथं. सागर मेजर ते दोघांची पारक आहे, त्यांच्याकडून आपण घेतलेलं वासरू आहे. बरं त्यानंतर किती वासरू घेतली आतापर्यंत बघितली किती? आपण तशी घेतली 10-12 बैल घेतली, पण आपल्या कुठलं लाभ नाही. हेनं आपलं नाव केलं. MS वजीर चांगला पळतो लेंगऱ्याला. आणि माझं वासरू कोणी सुचवलं तुम्हाला? रोहित काळे. रोहित काळे त्यांनी सांगितलं असंच वासरू पळते तुमचं घेऊया म्हणून. अचानक आपलं हिथं वासरू पसंत पडलं, ग्रुपवर बघितलं, पसंत पडलं, मग घेतलं की. काय व्यवसाय आहे तुमचा? व्यवसाय आपला गलाई विजयवाडा या दुकान आपलं. महेश मोरे यांच्या दुकानाला आपण कामाला आहे. आता कुणाच्या नावापती गाडी? माझ्या मुलगीच्या नावापत आहे, कार्तिक लक्ष्मण एकम लेंगरे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वासरू का दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला सांगतो. म्हणजे आज वासरू जर बघितलं तर आदतचं वय आहे, परंतु त्याची जी ठेवण आहे ती खूप चांगली आहे. आणि वासरू भविष्यात नाव करणार का तर करणार. आणि ढकलून पडायचं होतं. मामाने आमच्या लय जीव लागला सांभाळायला आहे. काय ह्याला म्हणजे लय कमी म्हणजे वासरू लयच खराब होतं. मामाने लय तयार केला ह्याला. आता सांभाळणं पूर्ण मामाचे आहे. काय आमचा एक बैल अजून एक होता, ती पण आणला तसा सर्जा म्हणून आहे आमचा. त्याच्यावर पण मामाचं सगळं बघते. त्यावेळेस कसं होतं म्हणजे चांगलं सांभाळतो मी. आता किती बैल तुमच्या जवळ? माझ्यावर 3 आहे ती. 3 बैल आहेत. हां. नाद कसं काय तुम्हाला? नाद म्हणजे आपल्या 2-3 वर्षात आपला वडिलांचा नाद होता, म्हणून आपला तसंच लागला आहे. मित्रांनो बघा, खूप छान वासरू पडलं. गट क्रमांक 3 मित्रांनो. आणि सेमी क्रमांक मला वाटते 2 मध्ये 5 नंबर तास. आणि मला वाटते सावकर किती नंबर तास होता? 4 नंबर तास सावकर होता. आणि अंतर म्हणजे किती अर्ध्या टाक्यानं राहिलं. गाडी छान पाहिली. वासरांची गाडी सगळ्यात महत्वाची. उराडीचा पण उराडीचा पल्ल्यात राहिले. त्यानं आम्हाला म्हणजे कुठं नाराज केलं नाही. घेतल्या बस वासरू लय जागेला म्हणजे त्यानं जिथं जाय तिथं गट 100% फिक्स असतो याचा. कधी माघारी गेलो नाही मी आज बतर. एक मिनिट. सगळ्यात महत्वाची गोष्ट वासरू घेतलं म्हणजे मला वाटतं हे दुगलमधलं वासरू. दोघांमधलं. बरं काय सांगताल वासराबद्दल? म्हणजे आदत जर दुसरं दात जर पडलं नसतं वासराला गाजवलं असतं. 100% म्हणजे आता आमचं असं आम्हाला असं वाटतं ह्यानं उगत दात लावला. आता असं तर यानं चांगल्या गाड्या मारल्या असत्या आदतला.
त्याचं वय आजच आहे अजून. तरी पण आणि हे कितवा गुलाल आहे याचा? याचा गोलाल तसा चौथा पाचवा गोलाल झाला, पण क्वार्टर फायनल आपला हे तिसरी डाल आहे आता सध्या. आणि मेन किती झालं? मोठं गुलाल तसं लय नाही ते अजून, कसं म्हणजे वासरू पळतंय पण त्याला पैऱ्यात म्हणा जरा अडचण येते. अंधारातला हिरा आहे. जर पैरा मिळाला चांगला तर मग 100% फायनल आपण राहतोय. 100% उजेडात येणार मित्रांनो. पुढं बघा तुम्ही दिसेलच तुम्हाला. आणि म्हणजे मोकळ्या मनाची माणसं आहे ती, आणि त्याचं निमित्त म्हणून बैल पळतो एक प्रकारे म्हणायला लागेल. दुसरं एवढ्या लहान वयात त्यानं आदतला घेऊन क्वार्टर फायनल राहिलं ही लय महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.